छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज पुण्यतिथी आणि या निमित्ताने संभाजीराजे आज रायगड किल्ल्यावर आले आहेत. खासदार संभाजीराजे सर काय सांगाल आता ह्या जे आता शिवपुण्यतिथी साजरी होते आणि ह्या निमित्ताने रायगडावर आहात, काय भावना आहेत? आज शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन आहे आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मी आज इथं आलो आहे. एक वेगळी एक 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 वेगळं स्पिरिट, एक जोश शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन दर्शन घेतल्यानंतर एक तयार होतो आणि त्याप्रमाणे मी इथं आलो आहे की मला आणि जोरात ताकद मिळावी की शिवाजी महाराजांचं कार्य शिवाजी महाराजांसारखं होण्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. आणि शिवाजी महाराजांनी जी संकल्पना आपल्या पुढे आणली ती स्वराज्याची, आपलं स्वराज्य सुराज्य व्हावं, ते सुराज्य साकार करण्यासाठी आपण सुद्धा त्याच्यात भाग घेऊ, हे शिवाजी महाराजांच्या नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करून पुढे जाऊ, ह्याच्यासाठी आज मी आलो येतो. 12 तारखेला केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा आहे अमित शहांचा. काय त्यांच्याकडे मागणी असणार आहे? केंद्राकडनं काय मागणी असणार विशेष? नाही, गृहमंत्री अमित शहा जिथं यायला लागलेले आहेत शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला. रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष नाते मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. माझी त्यांना विनंती हीच राहणार आहे की काल जसं मी मुख्यमंत्र्यांना बोललो आहे की इथं अनेक अडचणी आहेत, ह्या अडचणी मात करत हे रायगड प्राधिकरणचं आणि पुरातत्व खात्याच्या माध्यमातून संवर्धन जतन चालू आहे. पण सगळ्या विषय अजून काही क्लिअर नाहीत आणि तो क्लॅरिटी येण्यासाठी जर का मीटिंगपूर्वी जसं नरेंद्र मोदीजींनी मीटिंग दिल्लीत बोलवली होती, आपणही मीटिंग जर बोलवली, किंबहुना मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं, मुख्यमंत्री लक्षात घालतो म्हटलं मला, कालच बोललेत मला. आणि जर इथं राज्यात विषय नाही सुटला तर मग आपण त्यांच्याकडे जाऊ वरती. कुत्र्याची जे मग जे स्मारक बांधलेलं आहे त्याच्याविषयी तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं आहे, ते काढावं असं तुमचं म्हणणं आहे. नक्की काय भूमिका असणार आहे? नाही नाही, हे बघा, पहिलं म्हणजे ह्या कुत्र्यांनी चित्तेत उडीच मारली नाही. ही दंतकथा आहे. राज्य संन्यास ह्या नाटकातून हे पात्र तयार झालेलं आहे, ज्या राज्य संन्यासांच्या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आलेली आहे. तुकोजी होळकर महाराजांनी त्यावेळी कुत्र्यासाठी मदत केली नव्हती, तर शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी मदत केली होती. जर जी दंतकथेतून सांगण्यात येते की त्यांचं कुत्रं तिथं मेलं होतं, कुठं इंदोरला, म्हणून ते दुःखात होते, म्हणून इंग्रजांना घाबरत होते, म्हणून त्यांनी पैसे कुत्र्याच्या माध्यमातून दिले. असं कसं होऊ शकते? स्वतः शिवभक्त होते तुकोजी होळकर महाराज. जे पहिलं स्मारक ग्रंथ जे राजे छत्रपती शाहू महाराजांनी केळुसकरांच्याकडे लिहून घेतला, त्याचं भाषांतर तुकोजी होळकर महाराजांनी केलं आहे आणि 4000 कॉपीज जगभर पोचवलेत. मग हे ब्रिटिशांना घाबरतील? मग ते मदत त्यांना जर कुत्र्याचं स्मारक करायचं असेल किंवा समाधी करायचं, ते इंदोरला करतील त्यांच्या राजवाड्यात, ते इथं कशाला करतील? म्हणजे ही दंतकथेतून शिवाजी महाराजांची उंची का आपण कमी करायची? शिवाजी महाराजांच्या बाजूला जर कुठला अनऐतिहासिक गोष्ट असूच नाही, हे मी या मताचं आहे. आणि मीच नाही, सगळ्या शिवभक्तांचं मत आहे. हा डिबेटेबलच पॉईंट नाही आहे. तुम्ही आता हा जो मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रात 2 मतप्रवाह तयार झाले, त्याबद्दल काय दोन सांगाल? मतप्रवाह नाही आहेत, एक दोघं बोलतात म्हणून वाटतं सगळ्यांना. पण जे माझं उलटं म्हणणं आहे, ते दोघं लोक कोण बोलतात त्यांना समोर येऊन देत, आपण बसून बोलू, चर्चा करू. ते काय आपले दुश्मन नाही आहेत. आपण चर्चा करू. त्यांना मी समजून सांगतो, पटवून सांगतो की हो बाबा, तुकोजी होळकर महाराजांचं नाव जर तुम्हाला घ्यायचं असेल, की तुम्ही त्या समाजाचं असल्यामुळं तुकोजी महाराजांचं नाव घ्यायचं, पण सोनेरी अक्षरात लिहायला पाहिजे की तुकोजी होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केलेली आहे, त्या कुत्र्यासाठी नाही. तुकोजी होळकर महाराज जिथं असतील ते म्हणतील मी काय कुत्र्यासाठी मदत केली, काय शिवाजी महाराजांसाठी केली? किती साधा प्रश्न हे आहे. समजा शासनाने दखल घेतली नाही ना, हा कुत्र्याचा पुतळा आहे तो तसाच राहिला, तर आपली काय भूमिका असणार आहे? हे बघा, अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या कानावर घातले. काल मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विषय पेटलेले दिसतात. समिती स्थापन करतील आणि निर्णय घेतील. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.